हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा, भिवंडीतील 2 ऑटो चालकांचा मृत्यू. राज्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण सातत्यानं वाढत असून अपघाती मृत्यूदरही वाढल्याचे दिसून येत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याची बातमी माध्यमातून समोर येते. आता मुंबई नाशिक महामार्गावर सोनाळे परिसरात झालेल्या भीषण अपघातात भिवंडीतील 2 ऑटो रिक्षा चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात वेगवान वाहनाने ऑटो रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडलेला आहे. या प्रकरणी पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील घुंगटनगर परिसरात राहणारे ऑटो चालक राजाराम गुप्ता वय वर्ष 40 आणि महेंद्र केसरवाणी वय वर्ष 39 हे दोघे एकाच ऑटो रिक्षातून भिवंडी बायपास मार्गे सोनाळी दिशेने जात होते. दरम्यान त्यांची ऑटो रिक्षा मुंबई नाशिक महामार्गावरील सोनाळीजवळ पोहोचतात मागून आलेल्या एका अज्ञात वेगवान वाहनाने जोरदार धडक दिली. वाहनाची धडक एवढी भीषण होती की ऑटोमधील दोघे चालक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. आणि या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ दोन्ही जखमींना उचलून भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. आणि दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, भिवंडी.